भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाय.टी. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, अशोक शेळके, सुरेश वासकर, संजय कोळी, अमित जाधव, राजू झांबरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही त्यांचे अभिष्टचिंतन केले. माझे जीवलग मित्र, त्यांना राम लक्ष्मणची जोडी त्यावर संबोधलं जातं, असे वाय.टी. देशमुख त्यांचा आजपासून 75 वर्षात पदार्पण होत आहे. म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. आणि आज पाहायला गेलं तर आज सुद्धा ते वयाच्या 50व्या वर्षाचं काम करत असतात. आणि साधारणतः शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचं काम हे अतिशय चांगलं आहे, तो चांगला आहे. आणि मला आणि आमच्या पक्षाला ते अतिशय चांगल्या रीतीने साथ देत असतात. त्यांनी शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात नगरसेवक म्हणून सुद्धा, शिक्षण सभापती म्हणून नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. भावी काळात त्यांना आता चिरंजीव दोन्ही जे आहेत ती सुशिक्षित आहेत, इंजिनियर, बिझनेसमॅन, आणि त्याच्यामुळं त्यांनी कुटुंब भरारी घेतलेली आहे. सर्व घरामध्ये अतिशय चांगल्या अर्थानं प्रफुल्लित असं वातावरण असतं. त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि असं हे सुखी संसार त्यांचा, मुलाबाळांचा, नातवांचा हा कमीत कमी अजून 50 वर्ष पाहावा, अशा प्रकारच्या शुभेच्छा. माझ्या 74 वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करताना ज्या अनेक शुभेच्छा येतात, जे माझे परममित्र, जीवलग मित्र, म्हणजे आम्ही जवळजवळ 62 वर्ष मित्र आहोत, ते माझे खास, ज्यांची माझ्यावर मेहर नजर आहे, कायमची त्यांची कृपादृष्टी आहे, असे मित्र मिळणं मुश्किल असतं. पण मला ते सुदैवाने लाभले. असे रामशेठ ठाकूर साहेबांनी आत्ताच नुकतंच माझ्याविषयी शुभचिंतन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो. माझे 74 वर्षाचं आयुष्य हे मी सुखासमाधानाने जगलो. कठीण परिस्थितीतून जाताना सुद्धा कधीही त्याचा विचार केला नाही. चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या मनाने आणि निर्विकार भावनेने मी माझं आयुष्य जगत आलो. त्याचबरोबर जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचं काम मी केलेलं आहे. मग ते नगरपालिकेच्या माध्यमातून असो, JBHP संस्थेच्या माध्यमातून असो, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असो, किंवा अन्य क्षेत्रामध्ये जे राजकीय क्षेत्र आहे त्या माध्यमातून असो, मी निर्विकार, अगदी निरपेक्ष बुद्धीने मी काम केलेलं आहे. कधीही कुठल्या बाबतीमध्ये वाईट वागलेलं नाही. आणि त्याचं सर्व श्रेय माझे परममित्र रामशेठ ठाकूर साहेबांना जातं. त्यांच्या सानिध्यात आल्यापासून माझं आयुष्य बदललं आणि खरोखर चांगल्या पद्धतीने आम्ही दोघेही एकत्रपणे काम करत आहोत. याच्यापुढेही मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की ही आमची जोडी अनेक वर्ष या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत राहावं आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचं सहकार्य मला नियमितपणे मिळत राहावं, एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो.